नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 18 जानेवारी रविवार सुट्टीच्या दिवशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, सप्टेंबर महिन्यात राज्यात जो मुसळधार पाऊस झाला होता त्याने तुमच्या पिकांचं खूप मोठं नुकसान केलं होतं। त्यामुळे राज्यातील शेतकरी हतबल झाला आहे आणि आता या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने एक स्पेशल पॅकेज जाहीर केलं आहे। शेतकरी मित्रांनो, त्या संदर्भात ही सर्वात मोठी अपडेट आहे। सरकारने या पॅकेज अंतर्गत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी 12,38,00,000 रुपयांची मदत ही मंजूर केली आहे। ही मदत जिल्हाधिकारी वर्धा आणि नागपूर विभागीय आयुक्तांच्या प्रस्तावानुसार जाहीर करण्यात सुद्धा आलेली आहे। या निधीचा लाभ 315 गावातील 8,999 शेतकऱ्यांना मिळणार आहे। आता नुकसानग्रस्त क्षेत्रे जर बघितले तर 5,506 हेक्टर आहे। मदत ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा केली जाणार आहे। त्यामुळे पैसे मिळण्याची प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक होईल। शेतकरी मित्रांनो, शासनाने निधी खर्च करताना काही महत्त्वाच्या नियमांचे पालन करण्यासाठी महत्त्वाच्या सूचना सुद्धा दिल्या की सरकारने केलेल्या या पॅकेजमुळे शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा, विश्वास आणि धैर्य मिळणार आहे। 12,38,00,000 रुपयांच्या निधीमुळे वर्धा जिल्ह्यातील संत्रा उद्योगावर हा परिणाम पडणार आहे की हे पॅकेज शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये खूप मोठा आधार करणार आहे। शेतकरी मित्रांनो आणि शेतकरी मित्रांनो, कृषी विभागाचा अंतिम अहवाल सरकारकडे जमा सुद्धा झालेला आहे। त्यामुळे आता मदतीचा मार्ग सुद्धा मोकळा झाला। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजपासून म्हणजे 18 जानेवारी पासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही नुकसान भरपाईची रक्कम थेट डीबीटीद्वारे जमा करण्यात येणार आहे। आणि महत्त्वाची सूचना म्हणजे शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी बाकी असेल किंवा आधार कार्डची बँक खाते लागलेले नसेल तर त्यांनी ते लवकरात करून घ्यावे, तेव्हाच तुम्हाला ही नुकसान भरपाई मिळणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, 18 जानेवारी म्हणजेच आजपासूनच सलग 3 दिवस ही नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक अवश्य करा। धन्यवाद।